Hello student, today we are going to learn standard 7th subject science heat. How does the solar heat reach the earth? Why does the heat in the water heated to boiling slowly decreases once it is taken off the flame? सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत कशी पोहोचते आणि जर आपण उकळतं पाणी फ्लेमवरून काढून बाजूला ठेवलं तर थोड्या वेळाने ते का बरं थंड होत असतं? The moisture in the air cools down due to ice cubes in the glass and collects on the outside of the glass. Why this happen? जर आपण आईस क्यूब जर एखाद्या ग्लासमध्ये ठेवलं तर थोड्या वेळाने आपल्याला ग्लासच्या बाहेरच्या बाजूनी ड्रॉपलेट जमा झालेले दिसतात. असं का होतं? तर हे सगळं हीटच्या इफेक्ट्समुळे घडत असतं. अँड थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर्स ऑफ सबस्टान्सेस. आणि थर्मामीटर काय करतो आपण तर सबस्टान्सचे टेम्परेचर मोजण्यासाठी यूज करत असतो. लेट्स सी ट्रान्सफर ऑफ हीट. फर्स्ट ऑब्झर्व दिस डायग्राम केअरफुली. वेन वी टेक हॉट ऑब्जेक्ट्स इन द vicinity of the cold ones, the cold object become warm and the hot ones become cooler. Infer that heat is transferred from the hot body to cold body. जर आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूच्या शेजारी ठेवली तर गरम वस्तू हळूहळू थंड होते आणि थंड वस्तू हळूहळू गरम होते. याचाच अर्थ काय? गरम वस्तूकडून हीट ही थंड वस्तूकडे वाहून नेली जाते. Next, mode of heat transfer: conductions, convections and radiations. There are three modes of heat transfer. First conductions, second is convections and third one is the radiations. या तिन्ही प्रकारे हीटचं ट्रान्सफर एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे होत असतं. लेट्स सी व्हॉट इज द कंडक्शन्स. इफ टेक बार ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर. Insert the ends of 3 bars into the flame. At the same time observe for a while. What happen? आपण जर ॲल्युमिनियम, स्टील किंवा कॉपरचे जर 3 बार घेतले आणि ते जर आपण एखाद्या फ्लेमवर धरले तर काय दिसून येतं आपल्याला? लेट्स ऑब्झर्व फर्स्ट डायग्राम देअर. द हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट एंड टू द कोल्ड एंड. पहिले जर आपण डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व केली तर आपल्याला काय दिसून येतं तर उष्णतेचे वहन हे गरम टोकाकडून थंड टोकाकडे होत आहे. देन हाऊ वी कॅन रिकॉग्नाइज धिस? लेट्स ऑब्झर्व दी सेकंड पिक्चर्स. इन सेकंड पिक्चर्स सी देअर फर्स्ट ड्यू टू द हीट फर्स्ट पिन फॉल डाउन, देन next one and then the next one. That means heat transfer from hot end to the cold end. The transfer of heat take place from the hot end of the bar to the cold end. That is the definitions of the conductions. Then what is the definitions of conductions? Let's see. Transfer of heat from the hot part of an object to the cold part is called conductions of heat. उष्णतेचे वहन गरम टोकाकडून थंड टोकाकडे होणे यालाच काय म्हणतात तर उष्णतेचे वहन असे म्हणतात. इफ वी टेक डिफरंट मेटल्स, द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट, द पिन्स ऑन द स्टील बार कंपॅरेटिव्हली लेट. हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू द कॉपर. कंडक्शन्स ऑफ हीट थ्रू द सबस्टन्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टान्सेस. जर आपण 3 बार घेतले कॉपर, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम तर उष्णतेचे वहन सगळ्या मेटल्समधून सारख्याच प्रमाणात होत नाही तर याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. याचाच अर्थ काय तर मेटलच्या प्रॉपर्टीजवर उष्णतेचं वहन किंवा कंडक्शन हे डिपेंड असतं. मीडियम इज रिक्वायर्ड फॉर कंडक्शन्स ऑफ हीट. उष्णतेचे वहन होण्यासाठी किंवा कंडक्शनसाठी माध्यमाची आवश्यकता असते. Next one is the convections. First off, observe this both diagram carefully. How does the transfer of heat take place through the liquid? लिक्विड मधून उष्णतेचे वहन कशा पद्धतीने होतं
If we add some crystals of potassium permanganate into water, we will see stream of water going upwards and coming back to the bottom. Due to the potassium permanganate, this magnetic stream can be identified easily. When heating begins, the water near the bottom becomes warm and its density decreases. ज्यावेळेस आपण एखाद्या लिक्विडला खालच्या बाजूने उष्णता देतो त्यावेळेस त्याची डेन्सिटी ही कमी होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते पार्टिकल्स वजनाने हलके होतात, त्यामुळे ते वरच्या दिशेला वाहून नेले जातात आणि वरच्या दिशेचे थंड पार्टिकल्स हे खालच्या बाजूला वाहून आणले जातात. As it moves upward and it replaced by cold water coming from above. In this manner, heat is transferred by means of the current called convection current. This process is called convection of heat. उष्णतेचे वहन खालच्या बाजूने वरच्या बाजूला होते आणि ते पार्टिकल्स वरचे पुन्हा खाली आणले जातात, यालाच कॉन्व्हेक्शन करंट म्हणतात. आपण पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टलचा या ठिकाणी यूज का करतो तर आपल्याला इझिली आयडेंटिफाय होतात या वेव्ज, त्यासाठी आपण पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज करत असतो. यू कॅन see in both diagrams it. Okay, then convections can occur in liquid and gaseous substances. Convections needs a medium. कॉन्व्हेक्शनला सुद्धा मीडियमची म्हणजेच माध्यमाची आवश्यकता असते आणि कॉन्व्हेक्शन्स आपल्याला फक्त लिक्विड आणि गॅसेस सबस्टान्सेसमध्ये पाहायला मिळतं. कंडक्शन्स सारखं ते आपल्याला स्थायू पदार्थांमध्ये पाहायला मिळत नाही आणि कंडक्शन हे फक्त स्थायू पदार्थांमध्येच पाहायला मिळतं. Next one, that is the relations between density and convections. What is the relations between density and convections then? Let's see with the experiment. Densityचा आणि convectionचा काय संबंध आहे? If we take some water in test tube, a piece of ice in wire gauze and drop it in the test tube, it will sink to the bottom. जर आपण एखाद्या वायर गॉजमध्ये जर आईस गुंडाळून टेस्ट ट्यूबमध्ये टाकला, कारण आईसची डेन्सिटी ही कमी असते, तो पाण्यावर तरंगतो, म्हणून आपण त्याला काय करणार आहे तर वायर गॉजमध्ये गुंडाळून टेस्ट ट्यूबमध्ये ठेवणार आहोत. देन ऑब्झर्व दिस डायग्राम केअरफुली. हीट द अप्पर पार्ट ऑफ टेस्ट ट्यूब, स्टॉप हीटिंग व्हेन द वॉटर स्टार्ट बॉइलिंग. ऑब्झर्व द पीस ऑफ आईस ॲट द बॉटम. The heat does not reach the bottoms. Even the upper part is heated. How does this happen? The density of water decreases due to heating. Therefore, it cannot sink and the process of convection does not occur. ज्यावेळी आपण टेस्ट ट्यूबच्या वरच्या बाजूला हीट देत असतो त्यावेळेस वरचं पाणी गरम होतं, थोड्या वेळाने ते उकळायला लागतं, परंतु खालचा जो आईस असतो तो बिलकुल विरघळत नाही. याचाच अर्थ काय तर खालच्या बाजूचं पाणी हे गरमच असतं. असं का होतं बरं? तर ज्यावेळेस आपण वरच्या बाजूला हीट देत असतो त्यावेळी वरच्या बाजूच्या पाण्याची डेन्सिटी कमी होते, त्यामुळे त्याचं वजन देखील कमी होतं आणि वरच्या बाजूचं पाणी जरी उकळायला सुरुवात झालं तरी ते खालच्या बाजूने वाहून आणले जात नाहीत ते पार्टिकल्स. याचाच अर्थ काय तर कॉन्व्हेक्शन करंट हा नेहमी वरच्या दिशेनेच फ्लो होत असतो किंवा अपवर्ड साईडलाच तो फ्लो होत असतो. नेक्स्ट पॉइंट दॅट इज रेडिएशन. ऑब्झर्व दिस डायग्राम केअरफुली. द सन इज मिलियन ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम द अर्थ. There is no air between the sun and earth, and the earth's atmosphere is only the thin layer of air close to the earth. Then how does the heat of sun reach us? This is transfer in the absence of any medium. The transfer of heat that takes place without a medium is called radiation. सनची जी उष्णता आहे ती आपल्यापर्यंत कशी बरं पोचते? सन आणि अर्थमध्ये कोणत्याही प्रकारचं मीडियम नसतं, म्हणजे कोणत्याही प्रकारचं माध्यम नसतं, तरीही सनची उष्णता आपल्यापर्यंत वाहून आणली जाते. अँड धिस इज बिकॉज ऑफ रेडिएशन्स.
ज्या वेळेस माध्यमाशिवाय हीटचं ट्रान्सफर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होतं त्याला आपण रेडिएशन्स म्हणतो. अँड धिस इज दी थर्ड टाइप ऑफ हीट ट्रान्सफर, दॅट इज दी रेडिएशन. A wonder of science. Radiations of heat take place from many objects in nature such as trees, mountains, stones and roads. A camera has been developed which uses these radiations to make our surrounding visible at night. It is called an infrared camera. Using this camera, it is possible to keep watch on the movements of enemies during the nights. Let's observe this diagram carefully. What is the wonder of science? हा सायन्सचा चमत्कार आहे किंवा आपण काय म्हणू शकतो की जे काही रेडिएशन्स आपण जो पाहिले तर प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू असतील त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंमधून उष्णता बाहेर फेकली जात असते आणि याच्याच आधारे इन्फ्रारेड कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा जो इन्फ्रारेड कॅमेरा आहे तो अगदी रात्रीच्या वेळी रात्रीच्या अंधारामध्येही फोटो घेऊ शकतो. धिस इज द फोटो ॲट द नाईट टाइम्स अँड विथ धिस फोटो वी कॅन विथ धिस कॅमेरा वी कॅन observe the movements of enemy during the night also. Next point is good and bad conductors of heat. Let's observe these two diagram carefully. This is conductivity or the which are showing there the conductivity. Then what is the conductivity? When heat get transferred from one place to another place through any object, this called the conductivity of that object. ज्या वेळेस एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे उष्णता वाहून नेली जाते त्यावेळेस आपण काय म्हणतो त्या ऑब्जेक्टची कंडक्टिव्हिटी म्हणतो त्याला. तर प्रत्येकच वस्तूमधून उष्णता वाहून नेली जातेच असं नाही. यावरूनच गुड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर असे दोन कंडक्टरचे प्रकार पडतात. Let's see first good conductors. Solid through which heat is easily transferred from one place to another place are called good conductors of heat. ज्या स्थायू पदार्थांमधून हीट सहजपणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून नेली जाते त्यालाच आपण काय म्हणतो गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॉपर, आयर्न एक्सेट्रा. ऑलमोस्ट ऑल द मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट. Then second one is the bad conductors. Then what is bad conductors? Solid through which heat do not transfer from one place to another place are called bad conductors of heat. In second picture, this object is the bad conductor of heat की ज्यामधून उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकांपर्यंत वाहून नेली जात नाही त्याला आपण काय म्हणतो हीटचे दुर्वाहक म्हणतो किंवा बॅड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणतो. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट पॉइंट एक्सपान्शन्स अँड कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. If we take a metal ring and metal ball of such size that the ball just passes through the rings, observe first picture. Expansions and contractions. What is mean expansions and contractions? तर प्रसरण आणि आकुंचन स्थायू पदार्थांमधील प्रसरण आणि आकुंचन कशा पद्धतीने होतं ते पाहूयात. तर पहिली डायग्राम पहा. हा जो मेटल बॉल आहे तो इझिली त्या होलमधून पास होत आहे. Hit the ball and check whether it passes through the ring. Ball cools down and check whether it passes through the ring. First, observe the second pictures. Hit this ball. आपण सेकंड पिक्चरमध्ये पाहिलं तर तो बॉल आता आपण काय केलेला आहे हीट केलेला आहे गरम केलेला आहे आणि नंतर इन थर्ड पिक्चर्स इट कॅनॉट पासेस इझिली थ्रू दॅट होल. आता तो त्या होलमधून पास होतोय का तर बिलकुल होत नाही आहे. असं का झालेलं आहे कारण हीटमुळे तो बॉल काय झालेला आहे तर एक्सपान्शन झालेलं आहे त्याचं म्हणजेच तो प्रसरण पावलेला आहे. अँड इन फोर्थ पिक्चर्स
When we cool it, it again passes easily through the hole. जर आपण तो थंड केला की तो आकुंचन पावतो आणि तो त्या होलमधून इझिली पास होतो. The above experiment tell us metal expand on heating and contracts on cooling. Next point, expansions and contractions of liquid due to heat. जसं स्थायू पदार्थाचं आकुंचन आणि प्रसरण हे हीटिंगमुळे होऊ शकतं, तसंच उष्णतेमुळे द्रव पदार्थाचं देखील आकुंचन आणि प्रसरण होत असतं. Then observe this diagram carefully. When we fill the conical flask completely with water, insert the glass tube and the thermometers in the two holes of the stoppers and feed it to the conical flask. Heat the waters and with the help of the ruler record the water levels in the glass tube. पूर्णपणे वॉटरने भरलेला आपण जर क्लोनिकल फ्लॅक्स घेतला आणि त्या रबर स्टॉपरमध्ये जे दोन होल असतात त्याच्यामध्ये आपण एकात थर्मोमीटर आणि दुसऱ्यामध्ये कॅपलरीज ठेवलेली आहे. ज्यावेळी आपण या क्लोनिकल फ्लॅक्सला हीट देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेलं वॉटर प्रसरण पावतं आणि ज्यावेळेस आपण हीट काढून घेतो तेव्हा त्याची लेवल परत खाली आलेली आपल्याला दिसते पाण्याची. वाय दिस हॅपन? When a liquid is heated, the distance between its particles increases and its volume too increases. This is called the expansions of liquid. When its temperature falls, the liquid contracts. Whenever we give heat to that waters, the particles between these waters get means distance between two particles get increases. त्या दोन पार्टिकल्स मधलं अंतर हे वाढतं, म्हणजेच काय होतं तर त्याचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढल्यामुळे ते पाणी प्रसरण पावतं आणि आपल्याला त्यामुळे त्या पाण्याची लेवल वाढलेली दिसते. आणि ज्या वेळेस आपण हीट काढून घेतो म्हणजेच पाणी थंड झाल्यानंतर ते परत आकुंचन पावत असतं. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द एक्सपान्शन्स अँड कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. Observe these two diagrams carefully. Fix a balloon on the mouth of a glass bottle. Hold this bottle in a hot water. What happens? जर आपण एखादा बलून जर एखाद्या बॉटलवर बसवला आणि नंतर ती बॉटल जर आपण एखाद्या गरम पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवली तर काय होतं, आपल्याला फुग्यामध्ये हवा भरलेली दिसते. याचाच अर्थ काय, बॉटलमध्ये असलेली थंड हवा ज्यावेळेस आपण तो गरम पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेस ती थंड हवा गरम होते आणि गरम झाल्यामुळे ती हवा प्रसरण पावून त्या वर अडकवलेल्या फुग्यामध्ये जात असते आणि म्हणून तो आपल्याला फुगा फुगलेला दिसतो. दॅट्स मीन्स हॉट the volumes of a gas increases on heating. This is called expansions of gas. On the other hand, on removing heat, the volume of the gas decreases. This is called contractions of the gas. Like solid and liquid, gases is also shows the expansions and contractions after the giving heat or the take of heat. ज्यावेळेस आपण गॅसला उष्णता देतो त्यावेळेस काय होतं तर त्याचं आकारमान वाढतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर एक्सपान्शन्स ऑफ गॅसेस म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण त्याची उष्णता काढून घेतो त्यावेळेस तो परत आकुंचन पावलेला आपल्याला दिसतो. दॅट्स मीन्स दी कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ गॅस ड्यू टू दी हीट. धिस इज थर्मस फ्लॅक्स. What is its structures and how does it functions? Let's see what is its structure. तर थर्मस फ्लॅक्सची संरचना कशी असते ते आपण पाहणार आहोत. थर्मस फ्लॅक्स is also called the Dewar flask. This is a double walled flask, consists of two glass tubes, one side the others with the gap between them sealed. The surface of both the tubes are made shiny by a silver coating. The air between the two tubes is removed to create a vacuum.
आतमध्ये दोन चकचकीत अशा काचेच्या बॉटल्स बसवलेल्या असतात आणि दोन्ही बॉटल्समध्ये जे डिस्टन्स असतं त्याच्यामधली हवा काढून घेतलेली असते आणि त्या दोन्ही बॉटलमध्ये आता काहीच नसतं, म्हणजे काय व्हॅक्यूम प्लेस असते आणि वरची जी बाजू आहे त्यांची तर ती बाजू सील्ड केलेली असते. या बॉटल ज्या आहेत तर त्या सिल्वर शायनी कोटिंगच्या असतात, ज्यामुळे काय होतं की हीट बाहेर न जाता ती पुन्हा आत परावर्तित केली जाते. आपल्याला माहिती आहे चकचकीत सरफेस असेल तर त्याच्यामधून हीट पुन्हा रिफ्लेक्ट होत असते. There is a protective jar of metals or plastic outside the tubes for the protections of the flags. The pieces of sponge rubbers are fixed between the outer jars and the flags. जे बाहेरच्या बाजूला प्रोटेक्टिव्ह जार बसवलेला असतो तो मेटलचा किंवा वूडचा असतो आणि हा जो जार आहे तर त्या जारमध्ये आणि बॉटल्समध्ये एक रबर सपोर्टेड बसवलेला असतो. तो रबर त्याला सपोर्ट करत असतो आतमधील बॉटलला. तर अशा पद्धतीने थर्मस फ्लास्कची रचना असते. देन सी व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ थर्मस फ्लास्क. The scientist James Dewar, a Scottish scientist, he made the first thermos flask in 1892. So we call these thermos flasks also the Dewar flasks. Then what is the functions of thermos flasks? तर याचं कार्य काय आहे किंवा हे कशा पद्धतीने वर्क करत असतं. लेट्स सी धिस. The substance is placed in a thermos flask. The heating going out gets reflected to the due to shining surface of the inner tube. Hence, heat is not radiated. Neither conductions nor convections of heat occurs because of the vacuum. Heat is not transferred due to the outer cooler regions and is retained inside for a long time. ज्या थर्मस फ्लॅक्समध्ये दोन्ही आतमध्ये दोन चकचकीत बॉटल असल्यामुळे काय होतं तर त्याच्यातून आतला जो गरम पदार्थ आपण आत ठेवलेला असतो त्याच्यातून बाहेर पडणारी उष्णता त्याच्या चकचकीत सरफेसवर पडून आत रिफ्लेक्ट होत असते. त्यामुळं उष्णता बाहेरच्या बाजूला जात नाही. गेलेली जरी थोडीफार उष्णता बाहेरच्या बाजूला गेली तरी दोन्ही ग्लास बॉटलमध्ये जी व्हॅक्यूम प्लेस असते त्यामुळे त्यामुळे कंडक्शन किंवा कॉन्व्हेक्शन्स थ्रू हीट ट्रान्सफर होत नाही आणि त्याच्यानंतर जरी थोडीफार हीट जे बॉटलचे वरचं जे झाकण असतं त्याच्यामधून लीडच्या थ्रू जे क्रॅक्स असतात छोटेसे त्याच्यामधून थोड्याफार प्रमाणात हीट बाहेर गेली तेवढीच हीट काय ती बाहेर जाऊ शकते. अदरवाईज heat cannot go at outside. Still, a little heat is lost from around the lid and by a small amount of conduction through the glass. That is the functions of thermos flasks, which keep our hot things hot and cold things cold.